हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्या सर्वांसाठी संक्रांत स्पेशल बनवणार आहे तिळगुळाची पोळी। तर मी ती शेअर करते की माझी पद्धत कशी तिळगुळाची पोळी बनवण्याची। तर तुम्ही बघू शकताय का इथे मी परातीमध्ये घेतलेलं आहे कणिक 2 वाट्या, पाव वाटी बेसन आणि चिमूटभर मीठ। तर हे सर्व मी आता मिक्स करून घेते आहे आणि याच्यात मी कडकडीत गरम केलेलं तूप किंवा तेल काही पण आपण टाकणार आहोत पाव वाटी। तर मी इथे तूप घेतलेलं आहे पाव वाटी, जे मी एकदम कडकडीत गरम केलं आहे आणि ते मी आता याच्यात टाकते आणि आता मी हे चांगल्या हाताने मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकताय का मी मिक्स करते आहे आणि आता हे छान असं मिक्स झालं आहे आणि जेव्हा मी असं दाबून बघते तर याचा एक असा गोळा बनतो आहे, म्हणजे हे योग्य प्रमाणात आपण तूप टाकलेलं आहे याच्यात की याच्याने खुसखुशीत अशा छान खमंग पोळ्या बनतील। आणि आता याच्यामध्ये मी कोमट पाणी जसं लागेल तसं ॲड करत घट्ट असा गोळा भिजवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकताय मी कसा घट्ट असा भिजवलेला आहे। तर इतपत घट्ट भिजवायचं आहे, आपण कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडी घट्ट। आणि हे मी आता मुरायला 15 मिनटं बाजूला ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू। तर सारणासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 वाटी गूळ, 2 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे। तर आता मी तीळ मिक्सरमधून एकदम बारीक करून घेणार आहे, शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेणार आहे। तर आता हे दोन्ही वेगळे बारीक करायचे। तर मी इथे शेंगदाणे तीळ हे दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे छान। आणि हा गूळसुद्धा माझ्याकडे पावडरचा गूळ होता, मी तो वापरते। आणि हे तिन्ही आपल्याला आता छान मिक्स करायचं आहे। आणि याच्यातच मी आता अर्धा चमचा वेलची जायफळ पूडसुद्धा टाकणार आहे, त्याच्याने आपल्या याला छान सुगंध येईल तिळपोळीला। तर मी इथे अर्धा चमचा वेलची जायफळ पूड टाकली आणि तीसुद्धा मी याच्यात छान असं मिक्स करून घेणार आहे। आणि आता आपली कणिकही तोपर्यंत छान मुरली आहे, तर ती मी एकदा परत छान तेल लावून मळून घेते थोडीशी। आणि ही मळल्यावर मी छोटा असा गोळा घेते, पोळीला घेतो त्याच्यापेक्षा थोडा छोटा असा घ्यायचा आहे गोळा। आणि छान मळून आपल्याला तोपर्यंत मी तवासुद्धा तापायला ठेवलेला आहे इकडे आणि तो मी मीडियम फ्लेमवर ठेवते। आणि इथे मी आता याची पारी बनवून घेते आहे कणकेची आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे। तर साधारण 1 ते 1.5 मोठा चमचा एवढं स्टफिंग भरायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने टाकते। तर आधी मी फक्त 1 चमचा टाकलं आहे आणि ते असं हाताने खाली दाबून घेते। आता मी एका हाताच्या साहाय्याने असे फोल्ड करते कणकेला आणि एका अंगठ्याने त्याला असं खाली दाबत जाते। तर अशा पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे पूर्ण। आणि आता जे एक्सेस असेल वरती आलेलं तर ते काढून घ्यायचं आहे। आणि मग मी अशा प्रकारे हा गोळा बनवला आहे आणि परत त्याला पिठामध्ये डिप करून घेतलं आहे। आणि आता मी छान असं हाताने प्रेस करून घेतलं आधी थोडं आणि मग आपल्याला एकदम हलक्या हाताने असं लाटायचं आहे। आणि तुम्ही बघू शकताय की आपल्याला हवी तेवढी पातळ लाटता येते ही। तर तुम्हाला मी दाखवते मी किती पातळ लाटली आहे। आणि याचं सारण तुम्ही बघू शकता की एकदम कडेपर्यंत गेलेलं आहे। तर आता आपला तवासुद्धा इथे छान तापला आहे, त्याच्यावर मी ही पोळी टाकली आहे आणि आपल्याला ही दोन्ही बाजूने छान अशी शेकून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता एक बाजू छान शेकली गेली आहे, मग त्याच्यावर मी आता साजूक तूप टाकणार आहे घरचं बनवलेलं छान। आणि परत एकदा उलटवून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घेणार आहे। आणि ही खमंग अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे छान गुलाबीसर रंगापर्यंत। तर अशी दोन्ही बाजूने मी भाजून घेतली आहे आणि इथे आपल्या छान पोळ्या अशा तयार आहेत। तुम्ही बघू शकताय की किती छान दिसत आहेत त्या। आणि अशाच प्रकारे मी सर्व केल्या आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा। आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय, हॅव अ नाईस डे।